आजपासून जर हे 4 संकेत दिसले तर माता लक्ष्मीचा तुमच्या घरात वास आहे. तुमची देवीच तुमच्यावर लक्ष आहे. ती प्रत्यक्ष छोट्या छोट्या गोष्टीतून जाणवते. आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. हे कसे ओळखावे हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय. आपल्या कुळाचं रक्षण करती. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. म्हणूनच आपल्या पूर्वजन्मापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाला घरात घडत असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल, जर कोणाची कुलदेवी रेणुका देवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी देवी असेल, कोणाची कालिका माता सुद्धा असेल किंवा मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल, तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुलाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी स्वतःचं स्वयंसिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत असते. असं जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असतात. घरामध्ये भांडण होत असतात. घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात. लक्ष्मी प्राप्तीमध्ये अडचणी येतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये उद्भवत असतात, निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिच्या आवर्जून सेवा करायला हवेत. म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे. तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे. तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या घरामध्ये आपले आई वडील, वडीलधारी माणसं सतत आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील किंवा होऊन गेलेले असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसे आपली आई वडील असतील, वडीलधारी माणसं जे आहेत, ज्येष्ठ व्यक्ती जे आपण त्यांना म्हणतो, आपण आपल्या घरामध्ये जे असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करणारी आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. वर्षातून एकदा का होईना पण आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे. तिचा आदर सन्मान केला पाहिजे. घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे. ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी प्रसंगामध्ये ते आपले साथ देत असतात किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही. एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचे मंगल कलश भरून ठेवायचा असतो. विना कलश देवारा कधीच ठेवू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नसते. कुलदेवतेचा कलश स्थापन करण्यासाठी जो काही कोणता वार असेल, आपण त्या वारी कुलदेवतेचा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकता. जी काही मंगल कार्य आहेत आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभ कार्य होतं, जसं की बाळ जन्माला येणं किंवा लग्न कार्य होणं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे. तसेच नवीन कामांची सुरुवात करतेवेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे. तिचं स्मरण केलं पाहिजे. आपल्याला त्या कामांमध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे. एवढे केलं तरी देखील पुरेसं आहे. काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. ती तुमच्या घरामध्ये निवास करते आहे. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याचं पहिलं लक्षण आहे त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते
ज्या घरामध्ये कोणत्याही कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही, ते काम अगदी निर्विघ्नपणे पार पडते. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामे हातात घेतली आहेत ती कामे पूर्णत्वास जातात. ती कामे थांबत नाहीत. त्यांना त्या कामांमध्ये, म्हणजेच किती साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचण जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे. वार किंवा मंगळवारचा उपवास केला पाहिजे. कुलदेवीचा जो काही कोणता वार असेल तो शुक्रवार, मंगळवारचा उपवास अगदी आवर्जून केला पाहिजे आणि कुलदेवीचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. अशा व्यक्तींना प्रत्येक कामांमध्ये यश मिळते. कोणत्याही कामांमध्ये अडचण येत नाही. कुलदेवी आपल्यावर नेहमीच प्रसन्न असल्याचे दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात आणि मिळून मिसळून राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्यामुळे त्या घरामध्ये गृहकलह म्हणजेच भांडण अजिबात होत नाहीत. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा मान सन्मान करतात व पुरुष देखील त्या स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी मानाने वागतात. त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील जे काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्त्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचाच विचार करून मगच घेतात. यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा बाधा येत नाही. हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे हे सर्व काम अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात. त्यानंतर तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचे आहे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ज्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, तुम्हाला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, अगदी सरळ, अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेले असेल की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारल्याचा वास येत असेल, अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटत असेल तर समजून जा की कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर, आपल्या घरावर आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरीच यावंसं वाटत नाही, आपल्या घरी जाऊच नये. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते. घरामध्ये सतत कटकटी उडतात आणि खटके उडतात आणि घरामध्ये सतत वाद होतात. वादविवादाचं वातावरण निर्माण होत असतं. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचा आहे. तरी घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं, म्हणजे थोडक्यात काय तर त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. अशा घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून राहतात. इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात. कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असे वाटते किंवा घरी कधी जातोय असं कधी होतं. जेव्हा असे होत असतं तेव्हा आपल्या घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न आहे असाच याचा अर्थ होतो. आता चौथे लक्षण असे आहे की घरामध्ये येणारे संतती प्राप्तीच्या अडचणी, त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणींच्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय तर बाळाचे आगमनाच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये व्हावं यासाठी आपल्याला कैक प्रकारचे नवस सायास करावे लागत नाहीत. कोणत्याही प्रकारचे गाराणे देवापुढे गावे लागत नाही. तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे. कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही. अपत्य प्राप्तीसाठी अशा कुटुंबांमध्ये अडीअडचणी येत राहतात व जोडप्यांना लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरीही आपल्याला अपत्य प्राप्ती होत नाही. साहजिकच कुलदेवीची सेवा होतात त्या घरांमध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते. यानंतर पाचवं लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतेही नकारात्मक शक्ती त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.
कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतोच. यामुळे कितीही प्रबळ शक्ती, वाईट शक्ती असेल किंवा कितीही आपल्या घरावर करणी, बाधा केलेली, वाईट नजर टाकण्याचा कुणी प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादाने, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती करणी बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. सगळ्यात शेवटचा आणि 6वा महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीच्या आपल्याकडून काही सेवा करण्याची चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करणं शक्य होत नसेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे तर ती सांगते किंवा आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर त्या आवश्यक असेल संकेत देत असते की स्वप्नात येऊन तसं सांगते. आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपली आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकले असेल की रात्री देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितले आहे, देवीने ते दर्शनाला ये असे सांगितले आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नाही. ती आपल्या घरातील व्यक्तींना स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते. किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्यांचे संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते. कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचे रक्षण करणारे प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते. कुलस्वामीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यांमध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात, जर अशी कल्पना किंवा इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, ती म्हणजे कुलदेवीचा किंवा कुलदेवतांचा कोणत्याही कार्याची वाट चुकवायचा नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करून नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका, तिचं स्मरण करायला विसरू नका, तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि तिचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामांमध्ये, प्रत्येक यशामध्ये तुमची साथ देईल, तुमच्या घरांमध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारची संकट येऊ देणार नाही. जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल तर, एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून नक्कीच मार्ग दाखवेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.